राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने सोमवार को श्रमिक पत्रकार भवन में मीट द प्रेस ली और एक बार फिर पत्रकारों द्वारा लोकसभा का चुनाव लड़ने के संबंध में प्रश्न पूछे जाने पर उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं इस खबर में। राज्य के वन सांस्कृतिक कार्य तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने सोमवार को श्रमिक पत्रकार भवन में मीट द प्रेस ली और इस पत्र परिषद में पत्रकारों से बातचीत के दौरान उन्होंने चंद्रपुर जिले में आने वाले समय में विकास के संबंध में विविध योजनाओं को लेकर विस्तार पूर्वक जानकारी दी और उन्होंने कहा कि चंद्रपुर जिले का विकास कर उनका लक्ष्य जिले को अव्वल बनाना है। इस मौके पर पत्रकारों ने जब उनसे लोकसभा चुनाव लड़ने की इच्छा के संबंध में सवाल पूछा तो उन्होंने पहले साफ तौर पर कहा कि उनकी बिल्कुल इच्छा नहीं है, मगर पार्टी अगर उन्हें आदेश देती है तो वे चुनाव लड़ेंगे और मैंने अभी तक लोकसभा चुनाव लड़ने के संबंध में कोई तैयारी नहीं की है। वहीं इस पर पिछले कुछ दिनों से लगातार उनके द्वारा लिए जाने वाले कार्यक्रमों के संबंध का जब जिक्र किया गया तब उन्होंने हंसते हुए कहा तो फिर मैं वनी आदमी में भी ऐसे कार्यक्रम करता। तो सुनिए इस संबंध में उन्होंने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। जाहीरपणेही व्यक्त की गई, पक्षाचा आदेश असेल तर लोकसभा अन्यथा विधानसभेत राहणं हे मला यासाठी आवडेल की इथं आता 30 वर्षापासूनचा जो माझा प्रवास आहे त्याच्यामध्ये अनेक परिचित अधिकारी, परिचित मित्र, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी असणारे संबंध आणि यातून आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी मोठं योगदान देण्याची शक्यता यातून निर्माण होते आणि म्हणून लोकसभेत ठीक आहे पक्षाचा आदेश असेल आणि पक्षांनी सांगितलं तर निश्चितपणे लोकसभेच्या दृष्टीने जाईल, पण मी त्या नजरेने लोकसभेची कोणतीही तयारी या क्षणापर्यंत केलेली नाही। पण हे जे धडाका सुरू केलेला आहे तुम्ही ही त्याची जात नाही, मग ती वनी आणि आर्नीला केली असती ना। जर त्याची तयारी असती तर वनी आर्नी केली असती। चंद्रपूरमध्ये शेवटी हा माझा मतदारसंघ राहिला आहे 3 टर्म आणि म्हणून चंद्रपूर वगैरेच्या लोकांना या माध्यमातून आणि हे जिल्हा हेडक्वार्टर आहे। लोकसभा काही एका विधानसभेच्या दृष्टीने आपण बघत नाही। लोकसभा बघायची असते तर मग मी वणी काही कार्यक्रम सुरू केले असते। हो 7 तारखेला करतो आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की मी लोकसभेला चाललो। 7 तारखेला मी तिथं महादेव वन हे मागच्या महिन्यामध्ये मी जेव्हा तिथं शिवकथाकार आले होते तर त्यांच्या कथेमध्ये गेलो, 80-90 हजार लोक होते आणि तिथं मी महादेव वन बनवण्याची घोषणा केली, ज्याच्यामध्ये बेलाची झाडं हजारोच्या संख्येने असेल, रुद्राक्ष असेल आणि त्याला आता मी परवा मान्यता दिली 10 कोटीची। त्याचं भूमिपूजन 7 तारखेला आहे आणि पांढरकवड्याला मी चालू आहे 7 तारखेला, कारण तिथं केळापूरच्या लोकांनी मागच्या 4 वर्षापूर्वी मी मंदिरात दर्शनासाठी गेलो असताना तिथे एक धर्मशाळा मागितली होती तर मी 5 कोटी रुपये दिले होते आणि म्हणून त्या दोन्ही याच्या एक उद्घाटन आणि एक भूमिपूजनाला चालू आहे, पण ती लोकसभेची तयारी म्हणून नहीं चालू। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।